श्रोते हो नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. श्रोते हो, लहानपणी रिकाम्या जागा भरा असा म्हणून प्रश्न असायचा. तो प्रश्न सोडवताना एक वेगळाच आनंद असायचा. उत्तर माहीत असलं किंवा नसलं तरी सुद्धा प्रश्न सोडवण्याची उत्सुकता मनात कायम असायची. पण श्रोते हो, आता जीवनाचं कोडं सोडवताना रिकाम्या जागा भरा हा प्रश्न खूप गहन वाटतो. कधी रिकाम्या जागेत कुणाला भरताना आनंद गगनात मावेन असा होतो, तर कधी कधी एखादी रिकामी जागा तशीच राहून जाते आणि ती पोकळी कधी भरून निघतच नाही. श्रोते हो, जीवनाचा रस्ता चालताना त्या रस्त्यालाही किती फाटे फुटतात. प्रत्येक मैलावर मार्ग दाखवणारे किलोमीटरचे दगड हे सांगून जातात की तू चालत आहेस ती वाट बरोबर आहे की नाही. श्रोते हो, याची अगोदर खात्री करून घे आणि नंतरच मागे वळून पाहण्याचा काहीच अर्थ नाही. श्रोते हो, जीवनात प्रत्येकालाच पावलोपावली वेगवेगळे अनुभव हे येत असतात. त्या जीवनाच्या वाटेवर तिथंच थांबून आपलं अस्तित्व संपवून टाकायचं की त्या अनुभवाची शिदोरी सोबत ठेवून समोरची वाट चालवून आपल्या अस्तित्वाची छाप मारायची, हे ज्याचं त्यानं ठरवायचं असतं. बघा, पटतंय का? नक्की विचार करूया. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला, करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. एक वेळ परक्यांचे उपकार घेतलेले बरे, पण आपल्यांचे नको. कारण आपले वेळ आल्यावर जेसीबी लावून उकरून काढतात. आपण फसलो या दुःखापेक्षा आपण कुणाला फसवलं नाही याचं समाधान जास्त असायला हवं. विचार करता करता संपून जाणारी गोष्ट म्हणजे आयुष्य. चैत्रातील झळ सहन केल्याशिवाय मृगातील रिमझिमचा आनंद हा द्विगुणित होत नाही. तसंच जीवनात संकटांची वादळं झेलल्याशिवाय सुखाचा गारवा कळत नाही. काही मनं एवढी गढूळ असतात की तुम्ही त्या मनातील विचारांचा कितीही गाळ उपसला तरी तळाचा गाळ तसाच राहतो आणि ते मन कधी स्वच्छ दिसतच नाही. तुमच्या निर्णयावर तुमची भीती नाही तर तुमचा विश्वास दिसला पाहिजे. आयुष्यात एका गोष्टीशी नेहमी प्रामाणिक राहा. लग्नाच्या अगोदर बापापेक्षा जास्त महत्त्व बाहेरच्या कुठल्याही व्यक्तीला देऊ नका आणि लग्न झाल्यानंतर नवऱ्यापेक्षा जास्त महत्त्व बाहेरच्या कुठल्याही व्यक्तीला देऊ नका. हारताना शेवटचा प्रयत्न असा करायचा, एकतर खेळ बदलला पाहिजे, नाही तर आयुष्य. नात्याला विश्वासाचं सर्टिफिकेट असल्याशिवाय नात्यात आनंदाचा रंग चढत नाहीत. जीवनात सगळ्याच गोष्टी एकत्र मिळत नाहीत. पैसे आहेत तर नाती कमी आहेत, नाती आहेत तर पैसे कमी आहेत, दोन्ही आहेत तर स्वास्थ्य कमी आहे आणि तिन्ही आहेत तर जीवन कमी आहे. सगळं देवावर सोडण्याचा हक्क फक्त त्यांनाच असतो जे प्रामाणिक कष्ट करत असतात. परिस्थितीचं चटकं बसायला सुरुवात झाली की तत्वज्ञानाची नशा आपोआप उतरते. आपल्याजवळ आहे तोपर्यंत लेकीचं लाड करा, कारण एकदा का पाखरू उडून गेलं की फक्त राहतात त्या आठवणी. जीवनात टेन्शन प्रत्येकाला असतं, मात्र ते घ्यायचं की नाही घ्यायचं हे आपल्या हातात असतं. म्हणून जास्त कुठल्याही गोष्टीत गुंतायचं नसतं, नाही तर त्याचा आपल्यालाच खूप त्रास होतो. हल्ली माणसांचा स्वभाव हा असा झालाय की नवीन काही मिळालं की जुन्याचं महत्त्व कमी होतं, मग ते वस्तू असो किंवा व्यक्ती.
आयुष्यात खूप हळवं होऊन चालत नाही, कारण हळव्या व्यक्तीला खूप त्रास सहन करावा लागतो. जात्याचा खालचा दगड हा स्थिर असतो, वरचा दगड फिरणारा असतो. दोन्ही फिरणारे असते तर दळण घडले नसते. आत्मविश्वासाचा पाया हा स्थिर हवा, मग त्यावरचा कर्माचा दगड प्रारब्ध गतीनं फिरत राहिला तर संकट, चिंता आणि काळजी यांचं पेट होत असतं. वेळेसमोर शस्त्र उचलून नाही चालत, कधी कधी नतमस्तक सुद्धा व्हावं लागतं. किती बोललं गेलं यापेक्षा किती ऐकलं गेलं याला महत्व आहे. आयुष्याच्या प्रवासाचा आनंद घेणं जमलं की मुक्कामाची फिकीर नसते. कमवणं कठीण असतं, कठीण असतं ते जपणं आणि टेकवून ठेवणं, मग ते काहीही असो. सतत घेतलेली माघार आणि प्रत्येक वेळेस दाखवलेला चांगुलपणा आपलाच घात करतो. एकनिष्ठ राहणं हे उदार घेता येत नाही, ते रक्तात असावं लागतं. या जगात सर्वात दुर्मिळ गोष्ट म्हणजे असा माणूस भेटणं जो तुमच्या शब्दामागच्या भावना समजतो, न बोलताही तुमचं सगळं दुःख ओळखतो आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये तुमच्या सोबत उभा राहतो. मुलगी बनून हारते, सून बनून हारते, बायको पण म्हणून हारते, पण आई ती हारायचं नाव घेत नाही, कारण तिचं आयुष्य तिचं उरतच नाही. ती जगते लेकरांसाठी, लढते संसारासाठी आणि हारते फक्त स्वतःसाठी. पावलं ही ताकदीवर नाही तर आत्मविश्वासाच्या जीवावर उचलावी लागतात. अंदाज पाण्याचा असो किंवा माणसाचा, एकदा का चुकला की बुडणं निश्चित असतं. काही माणसं अवकाळी पावसासारखी असतात, गरज नसतानाही आयुष्यात येतात आणि आयुष्याची नासाडी करून जातात.